गुड मॉर्निंग फ्रेंड्स। पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जे आपलं स्वतःचं जे माय ड्रीम इज द माय फ्युचर, म्हणजे जे स्वतःचं जे स्वप्न आहे ते आपण भविष्यात जे उतरणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की नेट 2026 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत। तर नेट 2026 साठी जर प्रिपरेशन करत असताना नुसतं मित्रांनो अभ्यास करून चालणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी किंवा आपल्याला एक रूटिंग माहित पाहिजे। कारण या जे काही आज मी इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा जी मी आज माहिती देणार आहे अतिशय महत्त्वाची आहे। तर पहा मित्रांनो, नेट 2026 नेट 2026 साठी इन्फॉर्मेशन जी माहिती आहे इम्पॉर्टंट। तर पहा मित्रांनो, ऍप्लिकेशन डेट याचं जे रजिस्ट्रेशन असतं मित्रांनो, सर्वांना माहिती की याच्या हे नेट देण्यासाठी आपल्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। तो ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपलं या पूर्ण NTA मध्ये काय होतं, आपलं रजिस्ट्रेशन होतं। तर या ऍप्लिकेशन डेटची तारीख किती मित्रांनो, डिसेंबर 2025 और फेब्रुवारी 2026, म्हणजे डिसेंबर 2025 पासून ते फेब्रुवारी 2025 पर्यंत या ऍप्लिकेशन डेटची काय आहे मित्रांनो, तारीख आहे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, ऍप्लिकेशन डेट भरल्याच्या नंतर आपल्याकडे हॉल तिकीट येतं। त्याच्यानंतर एक्झाम डेट पहा मित्रांनो, या वर्षीची एक्झाम डेट 3 मे 2026 म्हणजे 3 मे 2026 मध्ये आपला पेपर होणार आहे। फर्स्ट संडे ऑफ द मे ऑफ द 2026। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, एक्झाम मोड, या जो एक्झाम मोड असतो याचा एक्झाम मोड ऑफलाईन म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन एक्झाम सेंटर वरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी पेपर द्यायचा असतो किंवा एक्झाम द्यायची असते। हा पेपर काय कॉम्प्युटर बेस्ड आहे का, नाही, हा पेपर पेन अँड द पेपर बेस्ड टेस्ट असते। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, या एक्झाम मध्ये नंबर्स ऑफ द क्वेश्चन आणि नंबर्स ऑफ द मार्क्स पाहू। या ठिकाणी नंबर्स ऑफ द क्वेश्चन जर पाहिलं तर या ठिकाणी 180 म्हणजे 180 क्वेश्चन्स असतात। त्या 180 क्वेश्चनचं जे डिवायडेशन केलेलं आहे ते म्हणजे पहा मित्रांनो, फिजिक्स मध्ये आपल्याला 45 पाहायला मिळतात, त्याच्यानंतर केमिस्ट्री मध्ये 45 पाहायला मिळतात, म्हणजे इज इक्वल टू 45 इज इक्वल टू 90, आणि पूर्ण होल बायो मध्ये आपल्याला 90 पाहायला मिळतात। म्हणजे टोटल जर आपण पाहिलं 180 क्वेश्चन्स ऑफ द नीट मध्ये पाहायला मिळतात। आणि याचं जर मार्किंग जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये फिजिक्स मध्ये 180, केमिस्ट्री मध्ये 180 आणि बायोलॉजी मध्ये 360, असं मिळून 720 म्हणजे 7 आउट ऑफ 20 असं टोटल नंबर्स ऑफ द क्वेश्चन आणि नंबर्स ऑफ द मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग स्कीम। याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कोरची सिस्टीम लागू केलेली आहे। त्याच्यानंतर टाइम ड्युरेशन पहा मित्रांनो, हा एक्झाम देण्यासाठी किती टाइम ड्युरेशन आहे, 180 मिनिट्स म्हणजे अबोव 3 आवर्स, म्हणजे आपल्याला 3 घंट्यामध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा असतो। त्याच्यानंतर हा पेपर झाल्याच्या नंतर जर याचा रिझल्ट डेट जर पाहिली आपण, सेकंड वीक ऑफ द जून 2026 म्हणजे दुसऱ्या जूनच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी या नीट 2026 चा रिझल्ट पाहायला मिळतो। त्याच्यानंतर आता जर आपण या नीट माय ड्रीम माय फ्युचरचं जर आपण डिवायडेड कशामध्ये केलं जर डेज मध्ये, तर बॅक डेज आपल्याला या ठिकाणी ओनली 165 म्हणजे 5 मंथ्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 महिने राहिले, बॅक डेज 165 डेज। त्याच्यानंतर या पेपर हा नीट देण्यासाठी आपल्याला एज मिनिमम किती लागतं मित्रांनो पहा, तर याच्यासाठी एज मिनिममची जी रूल किंवा जे क्रायटेरिया आहे अबोव 70 इयर्स ओल्ड, म्हणजे त्या ठिकाणी 17 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजेत। त्याच्यानंतर बोर्ड ग्रुपिंग, जे आपण कोणत्याही बोर्डचा असेल, UP बोर्ड असो किंवा HSC महाराष्ट्र बोर्ड असो, त्याच्यामध्ये आपल्याला बोर्ड ग्रुपिंग पाहायला मिळतं 50%। ते सुद्धा कॅटेगरी वाईज डिवायडेशन केलेलं आहे। SC ST असो त्यांच्यासाठी 40 आणि PWD असतो त्याच्यासाठी 35 वर आपल्याला या ठिकाणी ग्रुपिंग दिलेलं आहे। पण जर मिनिमम जर आपण धरलं तर बोर्ड ग्रुपिंग आपल्याला 50 च्या अबोव 50% पाहिजे। आता त्याच्यानंतर पहा मित्रांनो, रजिस्ट्रेशन फीस, हे जो नीट 2026 चा जे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन फीस जर पाहिजे आपण, जनरल कॅटेगरीसाठी 1700 रुपीज लागतं। त्याच्यानंतर OBC आणि EWS साठी मित्रांनो 1600 रुपीज, आणि त्याच्यानंतर SC ST आणि PWD जर पाहिलं आपण त्या ठिकाणी 1000 रुपये। याच्यामध्ये थोडा बहुत बदल होऊ शकतो, कारण आपल्याला NTA ने यामध्ये आपल्याला NTA च्या वेबसाईटवर सांगितलेलं आहे। पहा मित्रांनो, माय ड्रीम इज द माय फ्युचर नीट 2026 साठी एवढ्या गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत। थँक्यू मित्रांनो।